नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अर्थातच आपण चर्चा करणार आहोत सिंचन घोटाळ्यासंदर्भातल्या चितळे समितीच्या अहवालाबाबत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच हा अहवाल फोडला आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांची थोडाफार पळापळ झाली. सत्ताधारी मान्य करायला तयार नाही आहेत की नेमकी चूक झाली आहे की नाही झाली. शेवटी सुनील तटकरेंना येऊन असं म्हणावं लागलं की उद्या कृती अहवालासोबतच चितळे समितीचा अहवाल आम्ही सभागृहात टेबल करतोय आणि त्यानंतर जे काय असेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. त्यामुळे सत्ताधारी गटाकडून फारसं कोणी याच्यात सहभागी व्हायला चर्चेत आज आलेलं नाही आहे. त्यामुळे आजचा आपला प्रश्न आहे, सिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं योग्य आहे का? याच मुद्द्याला धरून आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत आहेत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, जे सभागृहात आज उपस्थित होते आणि काही मुद्दे चितळे समिती संदर्भातले त्यांचे आक्षेप जे आहेत ते मांडतील. आपल्यासोबत आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव देखील आहे. आशिष, स्पष्टपणे याच्यात काय सत्ताधारी नेमके या अडचणीत सापडलेले आहेत आणि विरोधक कशी उद्या या सगळ्याची बाजू मारून नेतील हे सांगेल. त्याचबरोबर आपल्यासोबत येणार आहेत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी देखील आपल्यासोबत औरंगाबादच्या स्टुडिओमध्ये आहेत. प्रदीप पुरंदरे माजी प्राध्यापक आहेत वाल्मीचे, आणि आपल्यासोबत फोन लाईनवरती असणार आहेत सोमेश्वर पुसतकर, इथे याचिका करते आहेत मूळचे या सिंचन घोटाळ्यासंदर्भात. सुरुवात मला शिवतारे साहेब तुमच्यापासून करायचं आहे. सभागृहात तुम्ही होता, ज्या पद्धतीने आक्षेप सगळे चितळे समितीने घेतलेले आहेत, मुळातच चितळे समितीला याची सगळी मर्यादा जी होती कारवाई संदर्भात किंवा शिफारसी संदर्भात ही आखडती ठेवली होती सरकारने. काय तुम्ही म्हणाल, सरकार याच्यात किती अडचणीत येऊ शकतात? निश्चितपणे जे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये क्लिअर कट त्यांनी की 4-5 गोष्टींच्या बाबतीतली जी अनियमितता आहे ती माझ्या कार्यकक्षेत बसतच नाही, अशा प्रकारचे त्या फुटलेल्या अहवालातून काही गोष्टी सभागृहाच्या समोर आलेल्या आहेत. मी त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही, परंतु एक निश्चितपणे आहे, एक तर अशा प्रकारची समिती नेमताना तिच्या अशा लिमिटेड कार्यकक्षा का ठेवल्यात हा देखील सरकार पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. नंबर 1. नंबर 2, हा अहवाल साधारणतः 4-4.5 महिन्यापूर्वी शासनाला सादर झालेला आहे आणि मग 4-4.5 महिन्यापूर्वी आलेला हा अहवाल एक अधिवेशन निघून गेलं अर्थसंघ, आणि त्याच्यानंतर पुन्हा या अधिवेशनामध्ये उद्याच्या शेवटच्या दिवशी ते टेबल देणार. कधी त्याच्यावर चर्चा होणार? ही 4.5 महिने सरकार काय करत होतं? मुद्दाम त्यांनी तो दिला नाही, कशासाठी ते गप्प होते? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या आणि त्याचप्रमाणे आमदारांच्याही मनात आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरकार चालढकल करत होते या सगळ्यावर. येस, निश्चितपणे विधान परिषदेमध्ये या अहवालावर चर्चा व्हावी, हा अहवाल या बाबतीत अहवाल ताबडतोब मांडला जावा, याच्यासाठी विधान परिषदेचं सभागृह तहकूब झालं दिवसभरासाठी. तीच मागणी होती. आदरणीय खडसे साहेब असतील, सुभाष देसाई असतील, या सर्वांनी याच्यावर वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून, मग त्या अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा होत्या किंवा इतर सर्व मागण्यातून अहवालाच्या पहिल्या दिवसापासून चितळे समितीचा अहवाल ताबडतोब सभागृहाला द्यावा अशा प्रकारची विनंती आणि मागण्या सर्व नेत्यांनी केलेल्या असताना शेवटच्या दिवशी करू 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 मुख्यमंत्री सांगतायत होईल करू, पण ते का त्यांनी डिले का केला आणि शेवटच्या दिवशी ठेवणार, उद्या चर्चेला वाव देणार नाहीत. आणि म्हणून निश्चितपणे सरकार यापासून पळून जाते. सरकारच्या लक्षात आलेलं आहे यामध्ये जे आता फुटलेलं त्याच्यावर बोलू नये, परंतु हे आता ही नोट संपूर्ण विधानसभेमध्ये सर्वच ठिकाणी फिरत होती. त्याच्यामध्ये जे आक्षेप घेतलेले ते अतिशय सिरियस गंभीर प्रकारचे, की डिझाईनसुद्धा बरोबर पूर्ण अप्रुव्हल न झालेले असताना कच्च्या रफ ड्राफ्ट डिझाईन्सवर त्यांनी प्रशासकीय मान्यता घेतल्या आणि त्याच्यावर इस्टिमेट्स वगैरे करून ऑर्डर्स दिल्या गेल्या आणि पुन्हा मग नंतर सुधारित प्रशासकीय मान्यता घेत असताना मोठमोठे बदल करून खूप मोठ्या किमती हाईक करून हे संपूर्ण अप्रुव्हल केलं गेलं. अतिशय धक्कादायक आहे आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेले दिसत आहे किंवा चीफ इंजिनियर जबाबदार आहेत, त्याचबरोबर महामंडळ जे आहे त्या महामंडळाचे अध्यक्ष स्वतः मंत्री आहेत. मग त्या महामंडळाच्या नजरेस या सर्व अनियमितता दाखवल्यानंतर देखील पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार महामंडळ आहेत की नाही, या बेसिक गोष्टीपासून सर्व चर्चा यामध्ये आहेत. आणि स्पष्टपणे असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील बोललं होतं की या 4-5 गोष्टीच्या बाबतीत असमर्थता चितळे समितीने दाखवली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा या बाबतीमध्ये निश्चितपणे अनियमितता आहे, त्याच्याबद्दल जरासुद्धा वाद नाही, परंतु माझ्या त्या कार्यकक्षेत नसल्यामुळे मी या अहवालाबरोबर तो सपोर्टिंग अशा प्रकारचा अहवाल सादर करीन आणि मग शासनाने सक्षम यंत्रणेमार्फत त्याच्यावर कारवाई करावी. अगदी मंत्र्यांपासून सर्वच जण त्याच्यामध्ये दोषी आहेत असं ते. आणि म्हणून मंत्र्यांपासून हे मंडळी दोषी धरलेले आहेत. हजारो कोटीचा हा घोटाळा आहे आणि म्हणून शेवटपर्यंत हा अहवाल दाबण्याचा
तो जाहीर न करण्याचा, त्याच्यावर चर्चा घडून न देण्याचा हा डाव सरकारने केलेला आहे, पळपुटेपणा सरकारने केला. पळपुटेपणा सरकारने केला असा थेट आरोप करतात विरोधक. आपल्यासोबत सोमेश्वर पुसदकर आहेत, याचिका करते. सोमेश्वर पुसदकर, तुम्ही काय म्हणाल की अहवाल या विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन आहे, उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी हा अहवाल चर्चेला येतो आणि उद्या सरकार म्हणतं आम्ही पटलावर ठेवू, ही खरी पळपुटेपणाची भूमिका असं आता विजय शिवतारे म्हणाले. तुम्हाला काय वाटतं? सर्वात महत्वाचं तर असं आहे, मला सर्वात पहिले देवेंद्रजी फडणवीस आणि शिवतारेंना विनंती आहे, विरोधी पक्षांना सुद्धा, की तुम्ही या चितळे अहवालासोबतच जे जे पाण्याचं वाटप मंत्री उच्चाधिकार समितीने केलेलं आहे अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली, त्या उच्चाधिकार समितीने जवळपास विदर्भातलं 75% सिंचनाचं पाणी हे भांडवलदारांना विकून टाकलेलं आहे. न्यायालयात सुद्धा तशा प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत. ज्याप्रमाणे भारतीय घटनेच्या 370 कलमला महत्व दिलं जातं, घाबरतात सरकार त्याला, त्याचप्रमाणे 371 नुसार विदर्भाचे जे काही अधिकार आहे त्याला सुद्धा चॅलेंज या सरकारने आणि त्या कंपनींनी केलेलं होतं. दुसरा महत्वाचा गोष्ट सर असं की आमच्या विदर्भामध्ये लाखोच्या संख्येने जर पाहिलं तर आत्महत्या झालेल्या आहेत. 1 जुलै 2006 माननीय पंतप्रधान विदर्भात आले असताना त्यांनी सिंचनाच्या अभावामुळे शेतकरी आत्महत्या करतात असं म्हटलं आणि 2177 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. त्यामध्ये विदर्भातले सर्व धरणं तयार झाले, त्याच्यात पाण्याचे साठे निर्माण झाले आणि ते पाण्याचे साठे निर्माण झाल्यानंतर 48 तासामध्ये अनेक कंपन्या, इंडिया बुल्स आहे, अनेक मोठमोठ्या कंपन्या आहे, त्या सर्व कंपन्यांना हे 75% पाणी विकून टाकलं. रात्री 12:30-1 वाजता आंबेडकर जयंतीला त्यांनी तो MW कायदा बदलवला आणि या अहवालाचं एक असं आहे की यांचं जे खातं आहे जलविज्ञान केंद्र नाशिक यांनी सांगितलं की तापी खोऱ्यामध्ये अजिबात पाणी साठा नाही आहे, तुम्ही याच्यात आता जास्तीचं आरक्षण करू नका, लोकांमध्ये असंतोष लावेल, आंदोलन होईल, लोक मरतील, लोकांना गोळ्या घालाव्या लागतील अशी सरकारची परिस्थिती, असे लेखी दिले. विजय पांढरे पासून तर जे शिर्के नावाचे अधिकारी त्यांनी दिलेले आहे. या शिर्केंनी 9 पत्र दिले असताना एक अप्पर वर्धाचं उदाहरण देतो की त्यामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये फक्त 500 दशलक्ष घनमीटर पाणी असताना यांनी 1063 रिझर्वेशन केलं अजित पवारांच्या उच्चाधिकार समितीने आणि या मंत्र्यांनी जवळपास म्हणजे एखादं सोनं विकल्यापेक्षा पाण्याला इतकी लयलूट केली. एवढं हे केलं की ज्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी पैसे दिले त्याच्यातून धरणं निर्माण झाले, हा घोटाळा खऱ्या अर्थानं बाहेरच येत नाही. सुरुवातीला आयबीने याची इन्क्वायरी सुरू केली होती, मी आज तुम्हाला गुप्त याची माहिती देतो. आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना जीव मारण्याच्या धमक्या त्याच्यातून देण्यात आल्या पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून. माझ्याकडे लेखी पत्र आहे त्याचे, मी तुम्हाला लेखी देऊ शकतो. परंतु पंतप्रधान मनमोहन सिंगनी काही कारवाई केली नाही, महाराष्ट्र सरकारने केली. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, ते मागच्या वेळी आमच्यासोबत होते, आपण सर्व लोक जाऊन पंतप्रधान आता आपल्याला आहेत त्यांच्याकडे यांची चौकशी करा, या सर्वांना बेड्या घाला. इव्हन आमच्याकडच्या ज्या रोज महिला मित्र पुसदकर जुने संदर्भ तुम्ही सगळे देताय, आपण नव्या संदर्भाकडे येऊया आणि जे घडलं त्याच्यावरती बोलूया. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी देखील आहेत पुण्याच्या स्टुडिओमध्ये. विश्वंभर चौधरी, ज्या प्रकारचा हा 70,000 कोटीचा सगळा सिंचन घोटाळा दिसतोय आपल्याला समोर येतोय, अधिवेशन संपत येत आहे, सरकार त्याच्यात मांडण्याची स्पष्ट भूमिका घेत नाही आणि नेहमीच आहे असा कुठलाही वादाचा प्रसंग असला की अधिवेशन संपण्याच्या आधी एक दिवस चर्चेला आणायचं, दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ घालायचा आणि सभागृह संपल्याचं जाहीर करायचं. चर्चा बाजूला राहते, घोटाळे कागदावर राहतात आणि कारवाई त्याच्या पलीकडे कागदावर येण्यासाठी म्हणून वाट बघत राहते. हेच भोगायचं का जनतेने सगळं? हो, नक्कीच. म्हणजे मी असं म्हणणार की सरकारने सभागृहाचा अपमानच एक प्रकारे करायचा ठरवला की शेवटच्या क्षणी हे सभागृहात आणा, म्हणजे सदस्यांना बोलायला मिळणार नाही. पण मला विरोधी पक्षाचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हा अहवाल समोर आणला जनतेच्या. आता जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी काही माध्यमांमधून आलेली आहे, याचा अधिकृत अहवाल आता माझ्या हातात नाही, पण माध्यमातून आलेली इन्फॉर्मेशन ही भयानक आहे. ई टेंडरिंगची जी प्रोसेस सुरू केली त्याच्यावरच प्रश्नचिन्ह लावलंय. याचा अर्थ सगळेच कॉन्ट्रॅक्ट सरकारचे हे धोक्यामध्ये येतात. मोबिलायझेशन ऍडव्हान्स यांनी दिलेला आहे लोकांना, काहीही शहानिशा न करताना मोबिलायझेशन ऍडव्हान्स दिला. कंत्राटदारांचे लाड किती करावेत याचं जर उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर हे महाराष्ट्राचं सरकार असं म्हणायला लागेल की कंत्राटदारांसाठी त्यांनी सर्व काही केलं. महामंडळाला अधिकारच नव्हते. आता जे शिवतारे साहेब सांगत होते प्रशासकीय पुनर्मान्यता दिल्या, त्याला महामंडळाला अधिकार नव्हते, ही बाब एमडींना चांगली माहिती आहे, तरी सुद्धा दिलेलं आहे. नियामक मंडळ सांगतंय महामंडळाचे की पैसे नाहीत महामंडळाकडे, तरी कॉन्ट्रॅक्ट दिलेत, तरी ऍडव्हान्स दिलेत. मला असं वाटतं की ज्या प्रकारे चितळे समितीचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की आमच्या TOR मध्ये काही गोष्टी नाहीत, संदर्भ अटी नाहीयेत म्हणून आम्ही देऊ शकत नाही, नाहीतर त्याच्यावरचा हा रिपोर्ट जर त्याच्यावरही लिहिला गेला असता तर मला वाटतं की यांना तोंड दाखवायला सुद्धा कुठे जागा राहिली नसती सत्ताधाऱ्यांना.
इतकी वाईट अवस्था आहे. निविदा ज्या जुन्या दरात त्यांनी मागून घेतल्या आणि मंजूर करताना सुधारित दर खुले दर लावले. म्हणजे लोकांचा पैशाचा काय प्रकारे विनियोग केला तुम्ही सरकारने बघा. डिझाईन फायनलच नाही अजून. त्या प्रकल्पाचं डिझाईनच फायनल नाही. त्याला सिमेंट किती लागणार, रेती किती लागणार काहीही माहित नाही. त्याच्यावरही खर्च केला. ऍडव्हान्स देऊन मोकळे झाले. त्यांनी करार केलेत. पर्यावरणीय परवानग्या नसताना यांनी करार केले. 61 प्रकल्प चितळे समितीने तपासले असं माध्यमांच्या अहवालातून कळतंय. त्याच्यापैकी 35 मध्ये अनियमितता सापडलेली आहे मोठी. बाकी छोट्या अनियमितता त्यांच्या TOR मध्ये नव्हत्या. काही खूप मोठ्या होत्या, त्याही नव्हत्या. त्यामुळे ह्या घोटाळ्याचं स्वरूप पाहता राज्यातला एकही सिंचन प्रकल्प घोटाळ्याशिवाय नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आघाडी सरकारने फक्त पैसे खाल्ले हे उघड करणारा, पर्दाफाश करणारा हा अहवाल आहे. हा अहवाल सरकारच्या मध्ये जर थोडी नीतिमत्ता शिल्लक असेल, उरली सुरली, तर निदान हा अहवाल उद्या सकाळी आणावा. त्याच्यावर निदान 3 तास तरी चर्चा घडवावी. अन्यथा या सरकारला लोकशाहीत स्वारस्य नाही, सभागृहामध्ये स्वारस्य नाही, लोकांमध्ये तर त्याहून नाही. हे फक्त कंत्राटदारांचं सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. हे केवळ कंत्राटदारांचं सरकार असा थेट आरोप करताय तुम्ही. आपल्यासोबत प्रदीप पुरंदरे देखील आहेत, वाल्मीचे माजी प्राध्यापक आहेत. प्रदीप पुरंदरे, या सगळ्याचा पाठपुरावा तुम्ही देखील केलेला होता. काय नेमकं घडतंय, कशी चूक सरकारकडनं होती आहे सिंचनाच्या संदर्भातली, आणि या घोटाळ्यामध्ये जे मुद्दे समोर आले याकडे बघताना तुम्हाला आता काय वाटतंय की सरकार यामध्ये ठोस भूमिका घेऊन कारवाई करण्यासंदर्भात पाऊल उचलत नाहीये? राजेंद्रजी, मी प्रथम 2 गोष्टी करू इच्छितो. प्रथम म्हणजे चितळे समितीचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो. पूर्वी आपल्याच कार्यक्रमामध्ये याच विषयावरती मी असं शंका व्यक्त केली होती की चितळे समिती कदाचित स्पष्टपणे काही सांगणार नाही. पण आज जे अहवाल पुढे आलेला आहे माध्यमातून, त्याच्यावरून असं दिसतं की चितळे समितीने सुस्पष्टपणे घोटाळा झाला आहे, अनियमितता झालेली आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे त्यांनी लेखी पुराव्यासकट म्हटलं, याच्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो. तसंच फडणवीस साहेब आणि भाजप यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती याचा पाठपुरावा केला, गाडीभर पुरावे दिले, PIL केली, राजकीय आयुधं वापरली आणि त्या सगळ्यातून हे पुढं आणलं, उघडकीला आणलं. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मला या चर्चेमध्ये आवर्जून 5 मुद्दे आवर्जून मांडायचे आहेत आणि ते मांडल्यानंतर असं लक्षात येईल की हा केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही आहे, त्याच्यापेक्षाही भयानक गोष्टी आपल्या इथे घडत आहेत आणि त्याच्याकडे जनतेने जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यातले काही वैयक्तिक अनुभव मी आपल्याला थोडक्यात सांगतो. आपण इथे महाराष्ट्रामध्ये जललेखा, बेंचमार्किंग आणि सिंचन स्थितीदर्शक अहवाल जलसंपदा विभाग वर्षानुवर्ष प्रसिद्ध करत होतं 2002 सालापासून. 2009-10 सालच्या अहवालाला मी रीतसर आक्षेप घेतला आणि हा अहवाल केवळ चुकीचा नाही तर खोटा आहे असं मी अधिकृतरित्या शासनाला कळवलं आणि हा अहवाल मागं घ्या असं म्हटलं. त्याला अर्थातच शासनाने काही उत्तर दिलं नाही. जलसंपदा विभाग पाणी मोजत नाही, जमीन मोजत नाही आणि तरीही सेकंड डेसिमलपर्यंत आकडे देते. हा सगळं चक्क खोटेपणा आहे हे त्याच्या दाखवून दिलं. आता योगायोग म्हणा तुम्ही, परंतु 2009-10 सालानंतर म्हणजे मी आक्षेप घेतल्यानंतर गेली अनेक वर्ष हे जलसंपदाचे अहवाल, 3 अहवाल हे प्रसिद्ध होणंच बंद झालेलं आहे. तर ही खूप मोठी बोलकी गोष्ट आहे. हा बेजबाबदारपणा आहे, अव्वल दर्जाचा बेजबाबदारपणा आहे. दुसरा मुद्दा मी आपल्याला आवर्जून सांगेन की आपले जे प्रकल्प पूर्ण झाले असं म्हणतो आणि सिंचन क्षमता निर्माण झाली असं म्हणतो, हे देखील खोटं आहे. 1999 साली चितळे साहेबांनीच, चितळे आयोगानेच प्रकल्प पूर्ण झाला म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे. केवळ अजस्र धुडं बांधणं आणि बांधकाम पूर्ण करणं म्हणजे प्रकल्प पूर्ण झाला असं नाही, तर काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे, सामाजिक आर्थिक प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजेत, हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं. त्या व्याख्येनुसार जर आपण बघितलं तर आपले कुठलेही प्रकल्प, एकही प्रकल्प खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला नाही आणि खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला नसल्यामुळे सिंचन क्षमता निर्माण झाली असं म्हणणंही हे फसवं आहे, घातक आहे. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जास्त गंभीर आहे. आपल्या जे वॉटर सेक्टर आहे, जलक्षेत्र आहे, त्याच्या कायदेशीर पायाभूत गोष्टींकडेच कसं दुर्लक्ष होते हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. नदीच्या पाण्यावरती जर जलसंपदा विभागाला अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर नोटिफिकेशन काढावं लागतं. कमांड एरियावरती अधिकार गाजवायचा असेल तर कमांडचं नोटिफिकेशन काढावं लागतं. अधिकाऱ्यांच्या नेमणुका रितसर कराव्या लागतात, त्यांना अधिकार प्रदान करावे लागतात. मी जवळजवळ 1992 सालापासून हे मुद्दे वारंवार शासनापुढे मांडत आलेलो आहोत की या सगळ्या प्रक्रिया अर्धवट आहेत आणि या सगळ्या प्रक्रिया अर्धवट राहिल्यामुळे जलसंपदा विभागाला नदीच्या पाण्यावरती आणि सिंचनाच्या लाभक्षेत्रावरती कायदेशीर अधिकार येत नाही, हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. मी त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर माजी केंद्रीय कृषी मंत्री
अण्णासाहेब शिंदे यांनी त्याला प्रस्तावना लिहिली होती आणि त्यांनी हे मुद्दे उचलून धरलेले होते. या गोष्टी 1900 तेव्हापासून ह्या तशा होत आहेत आणि आपला जलव्यवस्थापनाचा कायदेशीर पाया अतिशय ढिसाळ आहे, अतिशय हे आहे. नंतर जलनीतीप्रमाणे कायदे करणं, कायदे अंमलबजावणी करणं ह्याकडे महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याने कमालीचं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि मी आवर्जून सांगू इच्छेन की ह्या सगळ्याची जबाबदारी ही पाटबंधारे मंत्र्यांवरती असते. त्यांनी या सगळ्या गोष्टी लक्ष घातलं पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे. ते केवळ जर टेंडरमध्येच अडकून बसणार असतील, जलनीतीबद्दल काही बोलणार नसतील, कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल बोलणार नसतील, तर पाटबंधारे मंत्री म्हणून करतात का ही मंडळी, हा भाग अतिशय आवर्जून विचारात घेतला पाहिजे. हा एक भाग आहे. आणि आत्ता पुसदकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला पाणी वाटप, तो तर भयानक प्रकार आहे. शेतकऱ्यांचं पाणी काढून ते कारखानदारीकडे दिलं जात आहे, शहरांकडे दिलं जात आहे, पाण्याची सरळ सरळ चोरी होत आहे. हे कसले शेतकऱ्यांचे पुत्र, हे कसले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, सरळ भूमिकाही घेऊ शकत नाहीत, कुठलीही प्रक्रिया व्यवस्थित राबवत नाहीत आणि शेतकऱ्यांचं पाणी तोडलं जात आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मी असं म्हणेन की हा जो सिंचन घोटाळा झालेला आहे हा ह्यापूर्वीच उघडकीला यायला पाहिजे होता. तो आला नाही, आता आला तर चांगली गोष्ट झाली. आणि याला अधिकारी जबाबदार केवळ नाहीत, याला मंत्रीच जबाबदार आहेत. बरोबर आहे असं की याला अगदी मंत्री पण स्पष्टपणे जबाबदार आहे. म्हटलं तुम्ही म्हणताय पाहिजे. त्याप्रमाणे मला हाच मुद्दा आशिष विचारायचा तुला की ज्या पद्धतीने सगळे म्हणतात की मंत्री तितकेच जबाबदार आहेत, चितळे समिती पण म्हणते मंत्री जबाबदार आहेत पण निर्णय सरकारने घ्यावा, हीच त्यांची मर्यादा होती. ह्याच्या पलीकडे त्यांना लक्ष्मण रेषा आखून दिली होती, ह्याच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नाही. आज एक बाब स्पष्ट झाली आहे राजेंद्र, ती म्हणजे की चितळे समिती खरंच लंगडी होती. कारण आज चितळे समितीचा एक निष्कर्ष आहे, तो मी वाचून दाखवणार आहे. माझ्याकडे चितळे समिती लीक झालेला आहे, अहवाल लीक झालेला आहे आणि त्याच्या समरीमध्ये चितळे समिती असं म्हणते आहे की मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. यासंबंधी अधिक खोलात स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून घेऊन यथायोग्य निर्णय स्वतंत्रपणे घेणे इष्ट राहील. म्हणजे ही हतबलता आहे की आम्ही केवळ शिफारशी करतोय. आमच्या टर्म्स ऑफ रेफरन्सेस म्हणजे कार्यकक्षाच अशा होत्या की आम्ही केवळ शिफारशी करायच्या, आम्ही त्रुटींवर बोट ठेवायचं, पण कारवाई कोणावर करायची हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही, असं चितळे समिती आपल्या अहवालात म्हणते आहे. ही हतबलता त्यांची. चितळे समिती असंही म्हणते आहे की अनेक प्रकल्पांमध्ये सर्व अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरती तुम्ही पुन्हा विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करा. पण जिथं राजकारणांचा प्रश्न येतो तिथं चितळे समिती अहवालात असं म्हणते आहे की यासंबंधी राज्य सरकारनं जो योग्य निर्णय वाटेल तो घ्यावा. म्हणजे तुम्ही कार्यकक्षा जेव्हा चितळे समितीला नेमून देता तेव्हाच ती समिती तुम्ही लंगडी करता. तिनं फक्त आम्हाला शिफारशी द्यायच्या, म्हणून चितळे समितीनं आपल्या अहवालामध्ये 44 त्रुटी आणि 42 शिफारशी केलेल्या आहेत. आता मेक अशी आहे आणि आजवरचा या आघाडी सरकारच्या गेल्या 14 वर्षाचा आपण इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा असे अहवाल आले, ATR मध्ये असं नमूद केलेलं आढळलेलं आहे की आम्ही अमुक अमुक अहवाल हा अंशतः स्वीकारतो आहोत. म्हणजे आमच्या सोयीच्या शिफारशी आम्ही स्वीकारू आणि ज्या आम्हाला जाचक वाटतायत आमच्यासाठी म्हणून त्या आम्ही नाकारू शकतो. आणि उद्या ही बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला येऊ शकते आणि त्यानंतर जो ATR येणार आहे तो किती कठोर, किती सक्षम आणि राज्य सरकारची इच्छाशक्ती दाखवणार आहे हे आपल्याला कळणार आहे. आज विरोधकांनी हा अहवाल फोडला, त्याच्या त्रुटी, त्याच्या शिफारशी, निष्कर्ष बाहेर आले, पण हेच विरोधक उद्या सरकार जेव्हा ATR मांडून आपली भूमिका स्पष्ट करेल त्यानंतर सरकारला काय जाब विचारतात आणि खरंच रस्त्यावरची लढाई लढतात का, खरंच फौजदारी कारवाईची मागणी रेटून धरतात का, की पुन्हा याचं राजकारण करतात, हे आता पाहावं लागेल. अगदी पण खरं आहे. एक बाब आज या निमित्तानं स्पष्ट झालेली आहे की चितळे समितीनं खरंच म्हटलेलं आहे की राज्यात जलसिंचनाचा कुठलाही मास्टर प्लॅन नाहीये. 61 प्रकल्पांची आम्ही तपासणी केली, त्यातले 28 प्रकल्प हे केवळ सदोष आराखड्यामुळे त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. अरे विदर्भामध्ये जो राष्ट्रीय प्रकल्प आहे गोसीखुर्द तो सुद्धा सदोष आहे. 2 नंबरचा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून ज्याची शिफारस तुम्ही केंद्राकडे केली तो लोअर पैनगंगा सुद्धा सदोष आहे. 3 नंबरचा जो प्रकल्प आहे जिगाव तो सुद्धा सदोष आहे, त्याचा सुद्धा आराखडा खराब आहे. 4 नंबरचा जो प्रकल्प आहे बेंबळा त्याचा सुद्धा आराखडा सदोष आहे. मग कशा पद्धतीने ठेके वाटले गेलेत. आणि चितळे समिती असं म्हणते आहे की ठेके देणे, निविदा बोलवणे, वर्क ऑर्डर काढणे हे याची चौकशी आमच्या कार्यकक्षेत नव्हती, ती झाली पाहिजे, हा अन्वेषणचा भाग आहे. म्हणजे चितळे समिती सुद्धा अहवालात हे सुचवत आहे की बरीच चौकशी करणं बाकी आहे, बरंच अन्वेषण करणं बाकीचं आहे आणि फौजदारी कारवाई यामध्ये होऊ शकते असं कुठेतरी संकेत चितळे समिती या अहवालात देते आहे. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. मात्र सरकार ही भूमिका
घेणार का आणि चौकशी संदर्भातलं पाऊल उचलणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. एक ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर याच मुद्द्याला धरून आपण चौकशी करणार आहोत. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की सिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं योग्य आहे का? बघा लोक काय म्हणतायत. काही म्हणतायत 81% लोक की अधिकारी जबाबदार नाहीत, तर लोकांच्या मते मंत्री आणि सत्ताधारी तितकेच जबाबदार आहेत. ही जबाबदारी सरकारला स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. सिंचन घोटाळ्यासंदर्भात आपण चर्चा करतोय. जे मुद्दे मगाशी उपस्थित झाले त्याच मुद्द्याला धरून मला शिवतारे साहेब तुम्हाला विचारायचं आहे. सरकारनं प्रत्येक गोष्ट करत असताना सिंचनाच्या बाबतीतली चालढकलपणा तर निश्चितपणे केला आहे, मात्र अशा पद्धतीने काही जादू केली जी जनतेलाही कळली नाही, जी फारशी विरोधकांनाही कळू दिली नाही आणि मात्र आपल्यासारखं सगळ्या गोष्टी त्यांनी पदरात पाडून घेतल्या. सुख जनतेला मिळालं नाही, नाव ह्यांचं झालं, पैसा यांच्या खिशात गेला, जनतेच्या दारात पाणी पण गेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. ॲक्च्युली या घोटाळ्याचा सर्वात खरा जो बेस कुठे असेल तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 यानुसार जी काही नीती ठरली होती की संपूर्ण राज्याचा जल आराखडा प्रॉपर बनवला जाईल. तो जल आराखडा जलमंडळाकडून बनवला जाईल. जलमंडळ म्हणजे संपूर्ण या डिपार्टमेंटचे प्रधान सचिव वगैरे यांनी तो सादर करावा. तो जलपरिषदेला करावा. जलपरिषद म्हणजे पाटबंधारे मंत्री, मुख्यमंत्री वगैरे असं ते जलपरिषद होते. त्यांनी त्याला मान्यता द्यावी आणि नंतर संपूर्ण पुढील जे काम आहे ते त्या ड्राफ्ट आराखड्यात, तो जो काही जल आराखडा संपूर्ण राज्याचा आहे त्याच्यानुसार काम करावं. निश्चितपणे या कुठच्याही गोष्टी रेग्युलराईज केल्या गेल्या नाहीत. जलपरिषदेच्या बैठका नाही, जलमंडळ नाही, संपूर्ण घोटाळा केला गेला आणि रेटून जसं पाहिजे त्या पद्धतीने निव्वळ भ्रष्टाचार करण्यासाठी जिथे पाण्याची उपलब्धता सुद्धा नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा आहेत. एवढी घाई काय होती? इनिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, डिझाईन नाही, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस नाहीत, बाकीच्या गोष्टी संपूर्ण बाकी असताना इनिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं कशाला? आणि ते इनिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देऊन मग नंतर त्याच्या व्याप्तीमध्ये डिझाईन्समध्ये भले मोठे चेंजेस करून मोठ्या प्रकारची जी लूट आणि भ्रष्टाचार याच्या माध्यमातून झाला आहे. निश्चित आहे जे काही समोर आलेलं आहे त्याच्यामधून असं दिसतंय. चितळे समितीसुद्धा बोलताना अधिकृत नाही परंतु जे सर्वांनाच मिळाले ते माझ्याही समोर मला दिसतंय की डिझाईन्समध्ये इनिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ठेवून डिझाईन्स पूर्ण नसतात, योग्य नसताना अशा प्रकारचे ज्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल झाले हा सगळ्यात मोठा फॉल्ट आहे. आणि याच्यासाठी चीफ इंजिनियर्स अशा लेवलच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांची इन्क्वायरी केली जावी. त्यांना दे शुड बी पनिश्ड हा शब्द त्याच्या एका ठिकाणी दे शुड बी पनिश्ड. निश्चितपणे त्याच्याबरोबर आणखी ते असं म्हणत आहेत की जे महामंडळ आहे त्या महामंडळाचे अधिकार याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महामंडळाला सांगितलं गेलं की ज्या निविदा काढलेल्या आहेत त्याचे पैसे द्यायला नाही आहेत, तरी पण सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन करोडो रुपयांच्या पैसे नसताना त्या महामंडळाने त्याचे अध्यक्षही मंत्री आहेत का दिल्या गेल्या? आणि मग त्याच्यामध्ये हे अप्रुव्हल देत असताना मोबिलायझेशन्स ॲडव्हान्स असतील अशा प्रकारचे पैसे काढले गेले आणि ते पैसे कुठे ना कुठेतरी फिरत शेवटी इथपर्यंत. मी तर अगदी जाहीरपणे सांगतो याची चौकशी करायची असेल चितळे समितीने सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य अशा सक्षम पद्धतीने याची इन्क्वायरी व्हायला हवी. निश्चितपणे त्याच्यामध्ये डाऊट दिसतोय, अनियमितता दिसत आहेत आणि भ्रष्टाचाराचे प्रकरणं सुद्धा दिसत आहेत. ॲडव्हान्सेस दिले गेलेले आहेत. मी नेहमी सांगतोय सगळ्यांना परंतु ते आता कितपत होईल मला माहीत नाही. मोबिलायझेशन ॲडव्हान्स करोड रुपयेमध्ये दिले गेले. हा भ्रष्टाचार निश्चितपणे त्या मोबिलायझेशन ॲडव्हान्स हे त्याचा उगम आहे आणि हे मोबिलायझेशन ॲडव्हान्स ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिले असतील त्या 1, 2, 3 त्याचा सबकॉन्ट्रॅक्टर शेवटी कुठच्या ना कुठच्या तरी अकाउंटमधून हे कॅश विड्रॉल एवढे मोठे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये नसतात. कुठे ना कुठेतरी या धर्तीवर जरी इन्क्वायरी केली तरी उलट तपासणी जर करत गेलं की कुठेतरी ते कॅश विड्रॉल झालेले आहेत. मग ते कुठे झालेले आहेत त्याची इन्क्वायरी शेवटी मूळपर्यंत आला तर निश्चितपणे याच्यातून माहीत पडेल की हे मोबिलायझेशन ॲडव्हान्सेस इज नथिंग बट अ करप्शन आणि ते पैसे तिकडे विड्रॉ करून संबंधित यंत्रणेला मंत्र्यांना निश्चितपणे पोचवले गेले. त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणजे काही लोकांनी मगाशी मला सांगा ते पुसतकरांनी जो मुद्दा उपस्थित केला की रात्री 12:30 पाऊण वाजता नीती ठरते, पाणी पळवलं जातं, शेतकऱ्यांचं पाणी इतरत्र वळवलं जातं, इंडस्ट्रीला जातं. कुठल्या मंत्र्याच्या हट्टाखातर सगळी सरकार ही योजना करते? कुणाचा बाळहट्ट होता? अजित पवारांचा बाळहट्ट. अगदी स्पष्टपणे मी स्वतः तिथे होतो. 1:15 झाले होते. मला आठवत आहे की त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे सगळे आमदार हे आंदोलनाच्या संदर्भामध्ये आणि जैतापूरच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या भेटीसाठी आमचं सगळ्यांचा प्लॅन होतो दुसऱ्या दिवशी 11 वाजता. मला हे माहीत पडलं होतं
गणपतराव देशमुख त्याचबरोबर खडसे साहेब या सर्वांनी सांगितलं की हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, हे तुम्ही कामकाजात आज घेऊ नका, उद्या घ्या, याच्यावर चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं सिंचनाचं पाणी आणि त्याची प्रायोरिटी तुम्ही बदलताय. पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर इंडस्ट्री, उद्योग आणि नंतर मग थर्ड याच्यावर तुम्ही शेतीचं सिंचनाचं पाणी आणताय. हा मोठा डिसिजन आहे. हा कशासाठी तुम्ही करताय, उद्या त्याचं घ्या. ऐकलं नव्हतं कोणी, परंतु त्यातली मेक माझ्या लक्षात आली होती म्हणून मी सर्व आमदार साधारणतः 6-7च्या दरम्यान जैतापूरसाठी रवाना झाले, परंतु 12:45 पासून रात्री मी एकटा आमदार तिथे बसून होतो. मला त्याची सिरियसनेस माहीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्यावर कुठेतरी मोठा अन्याय हा महाराष्ट्रातला होतोय. कारखानदारांची बाजू घेण्यासाठी हा मोठा डाव आहे, त्याच्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हे लक्षात आल्यानंतर मी थांबून होतो. 12:45 वाजता माझी चुळबुळ निश्चितपणे लक्षात आली अध्यक्षांच्या सुद्धा, मी अगदी उघडपणे सांगू इच्छितो. आणि मी जाऊन तिथे म्हटलं की कशासाठी तुम्ही हे करताय, एवढा महत्त्वाचा हा विषय असताना तुम्ही रात्री 12:45 कशासाठी हे करताय सांगू नये, परंतु अगदी अधिकृतपणे सांगतो, हा निव्वळ बाळहट्ट आहे. अशा प्रकारच्या गोष्टी मला सांगितल्या गेल्या. निश्चितपणे मोठा फ्रॉड, मोठा भ्रष्टाचार त्यावेळी झाला. पुसदकर बोलले ते खरं आहे. शेतकऱ्यांच्या पिण्याच्या सिंचनाच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा काम तत्कालीन मंत्री आणि सर्वांनीच त्या संबंधित मंत्र्यांनी केलेला होता. ठीक आहे, पुढे त्याची खूप बोंबाबोंब झाली आणि त्याच्यानंतर आता किमान हे सगळं समजल्यानंतर तर नैतिक जबाबदारी घेऊन पुढची कारवाई सरकारने स्वतः केली पाहिजे आणि राजीनाम्याचे सत्र सुरू झाले पाहिजे, तरच काय ते सुधारणा होऊ शकते. ते मानसिकता त्यांची दिसते ना. जर मुख्यमंत्र्यांना हे करायचं असतं तर त्यांनी ते पहिल्या दिवशी, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तो मांडला पाहिजे होता. 4 महिने अगोदर राहिलेलं, तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत काय हे करताय तुम्ही. ते सत्ताधाऱ्यामधल्या 2 पक्षांमध्ये हा संघर्ष सगळा सुरू झालेला आहे. नाही, दोघे एकत्र आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आहेत. जर तसं असतं, संघर्ष असता, तर मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारे खाते अजित पवार आणि ती सगळी राष्ट्रवादीची मंडळी आहेत, त्यांनी तो मांडला नाही. दोघे मिळून लोकांना फसवतायत आणि महाराष्ट्राच्या जनतेची हजारो कोटीची फसवणूक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याच्या बाबतीतली जी केली आहे, देवसुद्धा यांना माफ करणार नाही. आता देवसुद्धा माफ करणार नाही असं तुम्ही म्हणता. मला विश्वंभर चौधरी हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही मराठवाड्यात येता, गोदावरीचं खोरं असेल, तापीचं खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं, किंवा मगाशी आशिषने सांगितलं तसं गोसी खुर्दच्या डाव्या कालव्याचा मुद्दा असेल, डिझाईन नाही, पैसे ॲडव्हान्स दिले गेले, सिंचन सगळं केलं, सिंचनावरती इतका खर्च केला असं सरकार म्हणतंय. मराठवाड्यातला शेतकरी आजही कोरडवाहू शेती करतोय. कुठं सिंचन झालंय, पाणी मुरलंय कुठं नेमकं? पैसे मुरले, पाणी नाही मुरले. मी उत्तम उदाहरण नेहमी देतो, तेच दिन कोळेगाव सीना हे उत्तम उदाहरण आहे. सीना कोळेगावचं 21 TMC पाणी मराठवाड्याच्या हक्काचं उजनीतून तिकडे जाणार आहे. हे धरण आता 5 TMCचं आहे. हे राजेंद्र तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे धरण आहे. आता 5 TMC धरणात 21 TMC पाणी कसं येणार हा काही हिशेब माहित नाही अजून, धरणाची मान्यता नाही. पण 100 किलोमीटर पर्यंत कॅनॉल तयार आहेत आणि राष्ट्रवादीचे एक आमदार कंत्राटदार आहेत म्हणून हे दिलेलं आहे. आमदारच कंत्राटदार आहेत, जे विधानसभेत प्रश्न विचारणार तेच कंत्राटदार आहेत. आणि 100 किलोमीटर हे धक्कादायक आकडेवारी आहे. सेक्शन 4च्या नोटीस न देता, कोणालाही कुठलंही कॉम्पेन्सेशन न देता 100 किलोमीटर झालंय. चितळे समितीने सुद्धा काही धरणांच्या बाबतीत म्हणलंय की कधीच या प्रकल्पामुळे विस्थापित झाल्यांची बाजू नाही ऐकली गेली. सीना कोळेगावचं धरण आहे, तशीच केस सापळी धरणाची आहे की तिथे इसापूर धरणाचा पूर्ण क्षमतेने वापर न करता नवीन सापळी धरण त्यांना पाहिजे. अशा अनेक कथा आहेत महाराष्ट्रामध्ये. पण मुद्दा असा आहे की ज्या प्रकारचे कॅनॉल झाले, आता जो काही आता सगळ्यांच्या आपल्या समोर कागद आहे त्याच्यात म्हणलंय की अनेक कॅनॉल्सवरती सांडवेज बांधलेले नाहीत. म्हणजे उद्या पूर आला तर काय होणार हे माहिती नाही. हा प्रश्न फक्त पैशाचा कॉम्प्रोमाइजचा नाहीये, भ्रष्टाचार तर झालाच आहे, पैसा तर खाल्लाच आहे, पण त्याच्यावर लोकांच्या सेफ्टी, धरणांच्या सुरक्षिततेशी त्यांनी किती कॉम्प्रोमाइज केलंय. कमिटीच म्हणते आहे असं, जो काही आता होतोय समोर माध्यमांमधून आरोप, कॅनॉलला कॉन्क्रीट लाइनिंग योग्य नाहीच आहेत. म्हणजे हे कॅनॉल कधी फुटू शकतात का? धरणांच्या सुरक्षिततेचं काय? पैसे खा हे समजू शकतो आम्ही, पैसे खाण्यासाठीच तुमचा जन्म आहे, ते मान्य आहे. पण निदान सुरक्षिततेवर कॉम्प्रोमाइज करू नका, लोकांच्या जीवाशी खेळू नका. पैसे खाल्ले तर खा, लोकांचा जीव धोक्यात घालू नका, हे सांगण्याची वेळ आलेली आहे. सिंचनाबद्दल जर काही जो उल्लेख आपण यातला अधिकृत मानायचा ठरवला तर त्यांनी असं म्हणलंय की सिंचन क्षमतेच्या औपचारिक हिशोबामध्ये दाखवण्यात येणारे 2.31 लक्ष हेक्टर मात्र व्यवहारात उपयोगी येण्याच्या अवस्थेतच नव्हते. म्हणजे मगाशीचा जो मुद्दा आला की सिंचन क्षमता झाली म्हणजे काय, तर इतके गुणिले पाणी, इतके लिटर गुणिले इतकी जमीन एवढं लागतं. आणि ते झालं की हे म्हणतात सिंचन क्षमता तयार झाली. प्रत्यक्षात कॅनॉल नाहीत, आहेत ते कॅनॉल गळके, त्या कॅनॉल्सची एफिशियन्सी नाही. आणि मग सिंचन क्षमता कशाच्या आधारे म्हणतात हा प्रश्न आहे. जर थोडक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणणार,
मी ते नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हे एक असं राज्य झालंय की जिथं कॅनॉल आहेत तर मागे धरणं नाहीत आणि धरणं आहेत तर मागे नद्याच नाहीत. अगदी नको बरोबर. तिथे मला कॅनॉल हाच बांधलेत, हाच नको हाच तिथे मुद्दा धरणं बांधलेत. तुम्ही जो मुद्दा उपस्थित लोअर करताय दुधना- विश्वंभर चौधरी, हाच मुद्दा मला आशिषला विचारायचा आहे. धरणं आहेत तर कॅनॉल नाही, कॅनॉल आहेत तर धरणं नाही आहेत. नद्यांची पात्र इतकी मोठी मोठी आहेत. पैनगंगा असेल, घोसी खुर्दच्या तिथे धरण बांधलं गेलंय, गोदावरीचं पात्र असेल. धरणं कुठे गेली सगळी? आणि सिंचनावरती पैसा तर खर्च करतोय, पाणी मिळत नाही. राजेंद्र, चितळे समितीनं अहवालात असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारकडं जलसिंचनाचा मास्टर प्लॅन नाहीये. नाहीच आहे. का असं म्हटलंय? एक साधं उदाहरण सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता धरणांची क्षमता झालेली आहे, धरणं बऱ्यापैकी झालेले आहेत, कालवे होत आहेत. विदर्भ या विभागाचं जर का आपण एक उदाहरण म्हणून जर का घेतलं तर विदर्भामध्ये सर्वात जास्त 8 माही 12 माही नद्या आहेत, मोठी मोठी पात्र आहेत, परंतु नद्यांवर धरणं नाही आहेत. 90% अधिक जास्त पाणी हे समुद्रात जातं. म्हणजे धरणं आता मोठी करायची तर राज्य सरकारकडे तितका पैसा नाही आहे. मग छोटी छोटी धरणं बांधा. अरे मग त्या विदर्भावर जिथं कोरडवाहू शेतकरी हा जवळपास 90%च्या वर आहे आणि त्याला तिथं पाणी असून सुद्धा खोऱ्यांमध्ये जर का त्याच्या शेतीला त्याला पाणी देता येत नसेल तर ही कुठली जलनीती? यांच्या मतदारसंघातली अवस्था काय फार वेगळी नाही, अशीच आहे. अशीच धरणं आहे. झाली, याचा मुद्दा धरणं असा झाली, पण त्या धरणाचं पाणी प्रस्थापित पळून येत आहेत. ज्या लोकांना लाभार्थी आहेत कॅनॉलच करत नाहीत आणि मग ते नदीच्या पात्रातून परत सोडून पळून न्यायचं. पळवून सिंचन घोटाळा सुद्धा का उघडकीस आला तर तो विदर्भ सिंचन विकास मंडळामध्ये जी सिंचन दुरवस्था झाली, जो घोटाळा झाला, त्यामुळं हा विषय सर्वदूर पसरला आणि तिथूनच सिंचनात मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार झाला हे पुढे आलं. म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागते म्हणून घाईघाईच सुप्रमा, ज्याला आपण सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणतो, त्या द्यायच्या. त्या देताना मग अव्वाच्या सव्वा ऑस्क्युलेशन, मोबिलायझेशन ह्या सगळे प्रकार वापरायचे आणि तिथं जे नियामक मंडळ आहे त्याला पूर्ण विश्वासात न घेता परस्पर सगळं कार्यवाही करायची. अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कार्यकारी आणि एखाद दुसरा सदस्य यांच्या सह्या घेऊन त्या सुप्रमा आणि वर्क ऑर्डर्स टेंडर्स वाटायचे आणि ते पैसे तुम्ही देताय तरी कोणाला? तर ठेकेदारांना देताय. आज थोडे थोडके नाही, 3 ते 4 ठेकेदार हे आमदार आहेत, एखाद दुसरा खासदार आहेत. ते कशामुळे झालाय याचीही चर्चा करण्याची गरज आहे. याची चर्चा करण्याची गरज आहे. ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर आपल्याला याच मुद्द्याला धरून चर्चा करायची आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, सिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं योग्य आहे का? बघा लोक काय म्हणतात. 85% लोक अजूनही म्हणतात की नाही, अधिकारी जबाबदार नाहीत, तर अधिकाऱ्यांना नाचवणारे सत्ताधारीही तितकेच जबाबदार आहेत. ब्रेक नंतर परत भेटू. सिंचन घोटाळ्यासंदर्भात आपण बोलतोय. आपल्यासोबत सोमेश्वर पुसदकर पण आहेत फोनलाईनवरती. सोमेश्वर पुसदकर, मगाचपासून सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहात. ज्या सिंचनाचा पाणी किंवा शेतकऱ्यांचं पाणी औद्योगिकरणासाठी वळवलं असं सरकार एकीकडे म्हणते, औद्योगिकरणाला दिलं असं म्हणतंय. आत्ता जो बजेटच्या पूर्वी अहवाल आला राज्याच्या संदर्भातला सगळा मांडणारा, त्याच्यात 0% औद्योगिक वाढ दाखवली गेली आहे. मग गेलं कुठं पाणी? शेतकऱ्यांनाही मिळत नाही, औद्योगिकरणाला मिळत नाही, धंदे सगळे औद्योगिक बंद पडत चाललेत. मग पाणी गेलं कुठं? माझं शांतपणे आपण ऐकून घ्या. महत्वाचं असं झालेलं आहे की 14 एप्रिल 2011ला जो कायदा बदलवला, तो कायदा यांनी कशासाठी बदलवला हे पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे. की महाराष्ट्र शासनाची जी पहिले धोरण होतं ते पहिले पिण्याचं पाणी, नंतर सिंचन आणि नंतर उद्योग असं होतं 2003 पूर्वी. यांनी 2003ला खासगी भांडवलदारांसाठी एक नियमन आणलं आणि त्यामध्ये यांनी पहिलं पिण्याचं पाणी, नंतर उद्योग आणि नंतर सिंचन असं केलं. केंद्राचं असं आहे धोरण की पहिलं पिण्याचं, नंतर सिंचन आणि उद्योग. महाराष्ट्रात एक राज्य असं आहे की ज्यांनी आपलं हे जे वाटप आहे हे चुकीचं केलेलं आहे. आता 2003 नंतर 2005ला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण जे आलेलं आहे त्यामध्ये एक असं काही नियम होता की त्या प्राधिकरणाची यांना परवानगी आवश्यक होती. त्याच्यात आम्ही उच्च न्यायालयामध्ये यांना चॅलेंज केल्यामुळे यांनी हा कायदा बदलवला. हे पहिलं लक्षात घ्या तुम्ही. एक त्यांनी कायदा 17 सप्टेंबर 2010ला बदलवला, मग लोकांनी विरोध केला, त्यावेळेस त्यांनी पुन्हा वापस घेतलं बिल. नंतर 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला ज्या महामानवानं भारतीय घटना लिहिली, रात्री 12 वाजता सुट्टी लागली असताना 15 एप्रिलला म्हणजे रात्री 12 नंतर 2 वाजता हा कायदा बदलवला. त्यानंतर 20 मे आणि 21 मेला हे या प्राधिकरणात बदलवला आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की यापूर्वी या माननीय मंत्री उच्चाधिकार समितीने ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये पाणी विकले असेल भांडवलदारांना ते अवैध होतं, पण ते आता लिगल समजण्यात यावे अशा प्रकारचा यांनी कायदा बदलला. हा यातला महत्वाचा मेक आहे. हे भारतातलं पहिलं राज्य आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की मंत्रालय का बरं जाळण्यात आलं, मंत्रालय
कोणते कागद जाळले गेले हे सुद्धा याची चौकशी झाली पाहिजे. त्या मंत्र्यांची नार्कोटेक झाली पाहिजे. तिसरा मुद्दा असा की मोबिलायझेशन अडवान्स म्हणजे काय, 10% कशासाठी दिले जात होते. आज आमचं अप्पर वर्धा धरण 13 कोटीचं 1300 कोटी झालं, पेढीचं 150 कोटीचं 700 कोटी रुपये झालं. यामध्ये 700 कोटीमध्ये 70 कोटी रुपये त्या कंत्राटदाराला मिळतात आणि संबंधित त्या यंत्रणेला ते वाटप होते. ते भविष्यात ते काही धरण पूर्ण होत नाही. कारण धरण म्हणजे काय, धरण म्हणजे टेल टू हेड, नखापासून तर डोक्यापर्यंत. आणि फक्त धरण म्हणजे डबके साचवणं नाही किंवा बकेटीनं शेतकरी पाणी काढणार नाही, त्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवणं म्हणजे टेल टू हेड. हे यशवंतराव चव्हाणांची कल्पना होती, ते व्हायला होती, त्यांनी ते केलेलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की पूर्वी शासनाला यांची नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे होतं, या वन विभागाचं वगैरे. 40-40 वर्ष परवानगी मिळत नव्हती शासनाला. परंतु शासनाने एक नियम बदलला की आता हे जे परवानगी आहे केंद्र शासनाची, फॉरेस्ट डिपार्टमेंटची, हे कंत्राटदारांनी आणावी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आताचे कंत्राटदार 2 महिन्यात ह्या परवानगी आणतात, ज्याला 40 वर्ष लागत होते. महत्वाचा मुद्दा. दुसरं, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये जे काही लोकांची जनसुनावणी होत होती त्यांची परवानगी पाहिजे होती, त्यांची परवानगी न घेता हे पाणी वाटप झालं होतं. म्हणून हा बदमाशी करून कायदा बदलला. ते एक महत्वाची त्यामधलं एक आहे. आणि धरण पूर्ण म्हणजे शेतीपर्यंत यांनी पाणी पोहोचवलंच नाही, कुठेही सिंचन क्षमता निर्माण झाली नाही. पंतप्रधानांची सुद्धा यांनी फसवणूक केली. रोज शेतकरी मरत आहे कारण शेतकऱ्यांचं यांनी पाणी पोवलं. आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार तुम्ही लक्षात घ्या की विदर्भ, सर्वात जास्त पाणी महाराष्ट्रामध्ये कोकणात पडते, दुसरा नंबर विदर्भ आणि तिसरा मराठवाडा आणि चौथा पश्चिम महाराष्ट्र. मी तुम्हाला विदर्भाचं उदाहरण देतो की आमच्याकडे 1500 TMC पाण्याचे धरणं होऊ शकतात, एवढे आमच्याकडे पाणीसाठा निसर्गाचा उपलब्ध आहे. पण आमच्याकडे धरणं निर्माण झाले 250 TMCचे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 500 TMC फक्त निसर्ग साठा उपलब्ध असताना 1200 TMCचे पाण्याचे धरण तिथं निर्माण केले. या 700 कोटी TMCचे धरणाचा पाणी नसताना, नैसर्गिक साठा नसताना यांनी हे धरण का बरं तयार केले, हा महत्वाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. मी चितळे समितीने सुद्धा अनेक बाबतीत यांनी खोलात अभ्यास केलेला नाही. आपण जर यामध्ये लक्षात घेतलं असेल की ज्या भागामध्ये 100% वर सिंचन क्षमता आहे त्या ठिकाणचं 1% पाणी यांना कोळशाच्या किंवा इतर प्रकल्पाला दिलेलं नाही. परंतु ज्या ठिकाणी 20% जे मुद्दे तुम्ही मांडताय ते निश्चितपणे उद्या परत एकदा कृती समितीचा अहवाल सरकारने स्वीकारल्यानंतर, ATR रिपोर्ट स्वीकारल्यानंतर काय उपस्थित होतात ते बघायला लागेल आपल्याला. मला प्रदीप पुरंदरे तुम्हाला विचारायचं की जी जलनीतीची चर्चा मगाचपासून आता या सगळ्या संदर्भात येते आहे, जल अधिनियम कायद्याच्या संदर्भातली चर्चा येते आहे, सरकारचं नेमकं याच्यात चुकलंय कुठं? सिंचन घोटाळा झालाय, सरकार मान्य करायला तयार नाही, मात्र जलनीती निश्चितपणे चुकलेली दिसते. सिंचन घोटाळा झाला हे नक्कीच आहे. जलनीतीबद्दल बोलायचं झालं तर जलनीती आपण 2002-3 साली स्वीकारली. त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी बदल व्हायला पाहिजेत, ते बदल अद्याप झालेले नाही आहेत. आणि जलनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी जी रणनीती पाहिजे, जे कायदे पाहिजेत ते कायदे आहेत पण नियम नाहीत, अशी काहीतरी त्रांगडी व्यवस्था झालेली आहे. आता मध्यंतर या चर्चेमध्ये मजनिफराचा उल्लेख झाला, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा उल्लेख झाला. त्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची जबाबदारी आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या पाण्याचं नियमन करायचं, त्याच्यासाठी हा कायदा केलेला आहे. परंतु या कायद्याचे नियमच तयार नव्हते. तेव्हा जायकवाडीचं जेव्हा प्रकरण उद्भवलं, प्रकरण कोर्टात गेलं, तेव्हा हायकोर्टाने आदेश दिला की नियम तयार करा, आणि त्यानंतर त्यांनी नियम तयार केले, ते चुकीचे नियम तयार केले. तेव्हा अशा प्रकारचं जलनियमन आपल्या इथं होत आहे आणि त्याच्यामुळे आपली ही दुरावस्था झालेली आहे. याच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातर्फे त्यात एक कायद्यात कलम आहे, महाराष्ट्र इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन तयार करायचा, एकात्मीकृत राज्य जल आराखडा तयार करायचा आणि त्याच्या आधारेच मजनिफरांनी परवानग्या द्यायच्या नवीन प्रकल्पांना. 2005 सालापासून आतापर्यंत हा आराखडा तयार झालेला नाही, त्याच्या बैठकाच झालेल्या नाहीत आणि तरीही मजनिफरा या प्रकल्पांना मंजुऱ्या देतं. हे कशाच्या आधारे चाललेलं आहे, ह्याला कोणी विचारणारच नाहीये, ह्याच्या तपशिलात जाऊन खोलात जाऊन कोणी बघतच नाहीये. ही आपली दुर्दैवी अवस्था आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या सिंचनाला आज कोणी वालीच उरला नाहीये, कुठल्या तरी अधिकाऱ्याला बळी देऊन टाकलं की संपलं, अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे की ते ह्याला वालीच कोणी उरलेलं नाही. मला विश्वंभर चौधरी तुम्हाला विचारायचं की ज्या पद्धतीने आता पुरंदरेंनी हे सगळे महत्त्वाचे मुद्दे मांडले, या सिंचनाला वाली कोणी उरलेलं नाही, कुठलाही घोटाळा करायचा, एखाद्या अधिकाऱ्याचा बळी द्यायचा, त्याला निलंबित करायचं, नोकरीवरनं काढून टाकायचं आणि आपण आपलं सही सलामत सुटायचं, अंशतः जबाबदारी स्वीकारायची आणि हे स्वीकारल्यासारखं दाखवायचं. हे किती काळ महाराष्ट्रात चालत राहणार आहे? नाही, हे जोपर्यंत राज्यकर्त्यांची नियत बदलणार नाही तोपर्यंत हे चालणार. साधी गोष्ट आहे, मी म्हणेन की फार काही टेक्निकल आणि खूप काही खोलात जायची गरजच नाही. सगळ्या कंत्राटदारांचे अकाउंट सील करा बरं एकदा आणि बघा त्यांची आय कशी आणि व्यय कशी झाली, कुठून पैसा आला कसा गेला एवढं बघा. हे काही कॅश काढून कोणी घेतलेलं नाही नक्कीच मंत्रालयातून,
तर या खर्चांमध्ये त्याचं दडलेलं रहस्य की त्यांनी कसे पैसे आले आणि त्यांनी कुणाला दिले, सब कॉन्ट्रॅक्टिंग कसं केलं, एवढं जरी सील करून एक आर्थिक समिती चांगली बसवली तरी हा सगळा घोटाळा उजेडात येईल. मूळ मुद्दा जो आहे की जे चौकशी व्हायला पाहिजे सगळ्या प्रकल्पांची, फक्त 61 पाहिली चितळे समितीने, 61 प्रकल्प पाहिले, त्यातलेही काही TORच नव्हत्या, त्यामुळं अर्धे मुद्दे तर त्यातही सुटून गेले. पण सगळ्या प्रकल्पांची चौकशी होऊ शकते, राज्याकडे तेवढं मनुष्यबळ आजही आहे, तर सगळ्या प्रकल्पांची चौकशी व्हायला पाहिजे. कारण हा जनतेचा पैसा आहे, हा एक अकाउंटेबिलिटीने वापरायचा पैसा आहे, हा लोकांचा पैसा आहे, हा कोणाचा घरचा पैसा नाही. आणि त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाची चौकशी व्हायला पाहिजे. परंतु जर आता चर्चा होणारच असेल, जलनीतीची चर्चा झाली, चांगलीच गोष्ट आहे, धोरणातल्या पारदर्शकतेची पण चर्चा व्हायला पाहिजे की पारदर्शक धोरण टेंडरिंग पासून आहे का, ई टेंडरिंग खुलं आहे का सगळ्यांना बघायला, का ठराविक कंत्राटदारांचे लाड एवढे वाढले आहेत. बरोबर. सापळी धरणाच्या पब्लिक हिअरिंगला हा अनुभव आला की कंत्राटदाराचे लोक स्थानिक लोकांना गुंडगिरी करतात, पब्लिक हिअरिंगला येऊ देत नाहीत, इथपर्यंत कंत्राटदारांचे वाढलेत. त्याच्याही पुढचा व्यापक मुद्दा जर आता काही घ्यायचा असेल तर तो हा घेतला पाहिजे की जर एवढा खर्च करून 1% सिंचन होत असेल, 0.1%, तर धरणांची उपयुक्तता मोठ्या आहे का खरोखर, आणि नसेल तर जलसंधारण कार्यक्रमाकडे थोडं सहानुभूतीने बघायचं का, सूक्ष्म सिंचनाकडे सहानुभूतीने बघायचं का, फक्त कंत्राट देण्यासाठी मोठमोठी धरणं काढायची, जमिनी वाया घालवायच्या. जो एक नैसर्गिक खरं नॅचरल रिसोर्स जमीन हा आपल्याकडे धरला जात नाही, शेकडो एकर हजारो एकर जमिनी वाया घालून 0.1% सिंचन होणार असलं तर मोठ्या धरणांच्या उपयुक्ततेवरच हे प्रश्नचिन्ह आहे. बरोबर आहे की आणि मोठ्या म्हणून धरणांच्या सूक्ष्म सिंचनाकडे, उपयुक्ततेचे जलसंधारणाकडे प्रश्नचिन्ह इथं निर्माण होत आहे. मला शेवटी आशिष तुला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं अहवाल आला, तटकरे म्हणाले उद्या ATR रिपोर्ट येईल, मग काय प्रश्नांची उत्तरं सगळी असतील ते आम्ही देऊ. आदर्शच्या अहवालाचं जे सरकारने केलं तसंच या अहवालाचं होईल उद्या? अगदी तसंच म्हणता येणार नाही, पण कारण हा अहवाल जो आलेला आहे त्यामध्ये काही काही गोष्टी खूप ठळकपणे म्हटलेल्या आहेत. म्हणजे राज्यातले 34 प्रकल्प असे आहेत, धरणं अशी आहेत की ज्यांना पर्यावरणाची आणि वन खात्याची परवानगीच नाही. काही प्रकल्पांना इतका विलंब झालेला आहे की ते मधनच सोडून देण्यात आली. त्यामुळं अनेक ठिकाणी 5-5 वर्ष वेळ लागला प्रकल्प सुरू व्हायला, आणि ते झाल्यानंतर सुद्धा ते अर्धवट रखडली. म्हणून आता तिथली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डेड इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, तिथली गुंतवणूक ही मृतप्राय झालेली आहे. आणि म्हणून असे जे 34 प्रकल्प आहेत त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात यावं असं समितीनं म्हटलेलं आहे. आणि त्यांना पुन्हा विभागीय चौकशी करून कठोर कारवाई त्यांच्यावर करावी असंही समितीनं म्हटलेलं आहे. पण पुन्हा तो सुधारित प्रशासकीय मान्यतेचा जो मुद्दा आहे, जिथं मंत्र्यांना आणि काही सदस्य राजकारण्यांना जबाबदार धरलेला आहे, तिथं मात्र समिती म्हणते आहे की आमच्या कार्यकक्षेत ही बाब नसल्यामुळं या संबंधी राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. राज्य सरकारनं निर्णय घ्यावा हे जे जिथं जिथं असेल तोच खरा कळीचा मुद्दा आहे की राज्य सरकार निर्णय काय घेणार आहे. आणि म्हणूनच उद्या जो ATR राज्य सरकारकडून येईल त्यामध्ये हा चितळे समितीचा अहवाल जो आज कठोर वाटतोय त्यातल्या किती बाबी, किती शिफारशी स्वीकारतं, तो किती प्रमाणात त्या शिफारशी स्वीकारून त्यावरती कृती आम्ही करू असं सांगतं, हे फार महत्त्वाचं आहे. पण पुन्हा मला असं वाटतंय की विरोधकांच्या हातामध्ये एक चांगलं आयतं कोलीत मिळालेलं आहे आणि त्याचं राजकारण भाजप या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात करेल. कारण टार्गेट भाजपचं सुद्धा आता अजित पवार असणार आहेत. आणि अशा वेळी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची भाषा करताय तेव्हा हा अहवाल भाजपसाठी खूप महत्त्वाचा झाला आहे. हा अहवाल भाजपसाठी खूप महत्त्वाचा झाला आहे. शेवटी आपला प्रश्न बघा की सिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं योग्य आहे का? बघा लोक काय म्हणतात. 88% लोक म्हणतात की नाही, अधिकाऱ्यांना केवळ जबाबदार धरणं योग्य नाही. हा आकडा टक्केवारीचा हळूहळू वाढत गेला. शेवटी मला दया पवारांच्या धरण या कवितेच्या ओळी आठवतात. दया पवारांनी स्पष्ट उल्लेख या सगळ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारांच्या धोरणांबद्दल आणि धरण बांधल्याबद्दल म्हटलं होतं. दया पवार असं म्हणतात, धरण बांधिते बाई मी धरण बांधिते, मरण कांडिते बाई मी माझं मरण कांडिते. आपल्याच जवळचं पाणी पळवायचं आणि शेतकऱ्यांना आपलंच मरण कांडायला लावायचं, ही मुरदाड वृत्ती सरकारची कधी जाणार, हीच खरी गंभीर बाब आहे. जोपर्यंत हे सरकार बदलणार नाही, ही विचार बदलणार नाहीत, तोपर्यंत जनतेला त्यांच्या तोंडचं देखील पाणी पळालेलं कळणार नाही. ही अवस्था राज्यात आली, ही सुधारणं गरजेचं आहे. इथंच थांबू. पहा बघताय 2 लोक.